कोणत्या न्यूजला लागेल? त्या विलास बड्याचा नंबर शोधा ना तुम्ही. विलास बडे माटायची. हा लॉन नव्हे, ही गोदावरी पवित्र नदी आहे. या नदीसाठी प्रत्येक नद्या स्वच्छ करण्यासाठी सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी गेले 10 ते 15 वर्ष झाले त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण या गोदावरी नदीला 8 ते 10 वर्षापासून पाणवलीचं साम्राज्य पसरलेलं आहे. प्रशासनाला कुठल्याही प्रकारे जागा येत नाहीये. प्रशासनाला एक विनंती आहे, आम्हाला न्याय द्या. आम्हाला सर्व गोदाकाठच्या सर्व जनतेला न्याय द्यावा व पवित्र गोदावरी नदीला सुद्धा न्याय द्या. या पाणवेलीमुळे होणारे जे साथीचे रोग आहे, डासामुळे होणारी जी साथ आहे, डेंगू, मलेरिया, कावीळ असे साथीचे रोग फैलावण्याची शक्यता दाट दिसत आहे. सदर प्रचंड डासाचे साम्राज्य झाले. सर्व गोदाकाठची नागरिक हैराण झालेले आहे. आणि मी आता गेल्या काही दिवसापूर्वी सन्मान्य शिवसाहेब, जिल्हाधिकारी साहेब व प्रवीण गेडम यांना मी मोबाईलद्वारे मेसेज सतत टाकतोय, पण त्यांच्याकडे ते कुठल्याही प्रकारे लक्ष केंद्रित करीत नाही, दुर्लक्ष करतायत. सदर त्यांना जर संबंधित कोणते मंत्री महोदय, आमदारांचे फोन आले तर तात्कालीन त्यांना न्याय देता. पण ही जनता माणसं आहे, हे ढोरं नाहीये. यांना न्याय कोणी द्यायचा? तुम्ही प्रशासनात काम करताय, हे जनतेसाठी काम केलं पाहिजे. पगारी आहात तुम्ही, यासाठी तुम्ही काम करताय. आणि मंत्री महोदय हे जनतेचे सेवक आहे, पण यांचंही कुठल्या प्रकारे लक्ष नाहीये. आम्हाला न्याय द्या. आम्हाला या गोदावरी नदी पवित्र स्वच्छ करा. आणि लवकरात लवकर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर सर्व गोदाकाठचे सर्व नागरिक आम्ही संघटित होऊन रस्ता रोको किंवा उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. ही शासनाला व प्रशासनाला विनंती.